सांगली जिल्हा बँकेतील 21 कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार, अजी-माजी संचालकांना दिलासा, संचालक मंडळाचा निर्णय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 21 पदावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य पगारवाढ दिली. बँकेच्या चौकशीला या निर्णयामुळे बँकेला 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळले आहे. या नुकसानीची वसुली तत्कालीन संचालकांकडून करण्यासाठी शासनाने कलम 88 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. जिल्हा बँकेच्या संचालकाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम व्याजासह वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच संबंधितांना बँकेच्या वतीनं नोटिसा बजावण्यात येणार आहेत. वसुली पूर्ण झाल्यास काही आजी आणि माजी संचालकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्यावरील चौकशीतील जबाबदारी कमी होऊ शकते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध तांत्रिक पदांसाठी 21 कर्मचाऱ्यांची भरती मागील संचालक मंडळाच्या काळात करण्यात आली होती. संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांना पगारवाढ देण्यात आली. नियमबाह्य पगारवाढीमुळे बँकेचे नुकसान झाल्याचे 35,88,000 रुपयांचे शासकीय लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले. लेखापरीक्षकांनी नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधित संचालकांकडून वसुली करण्याची शिफारस केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.